फोटो चालेल सुनील त्यात मोठ्या प्रमाणावरती हे मार्कडवाडी गाव हे अस्वस्थ होतं। गावाचं म्हणणं होतं की तुम्हाला 1000 मताचं मताधिक्य आम्ही या ठिकाणी दिलं आणि मग असं असताना आमची मतं गेली कुठं? 150 मतानं हे गाव कधी मायनस या ठिकाणी नाही। गेल्या 30 वर्षाच्या संघर्षामध्ये अनेक चटके या गावानं भोगलेले आहेत। यांना कधीही सत्ता मिळाली नाही, पण तरीसुद्धा हे गाव माझ्या पाठीमागं म्हणजे पाठीमागं ठामपणानं उभं राहिलेलं आहे। आणि असं असताना या गावातनं आमचं मतदान गेलं कुठं हा प्रश्न यांच्या मनामध्ये तयार झाला। यांनी प्रशासनाला निवेदन दिलं, मीडियाला आवाहन केलं की बाबा तुम्ही आमचं मतदान घ्या आणि त्या पद्धतीनं ते उद्या या ठिकाणी मतदान घेणार आहेत। या ठिकाणी पोलीस फोर्स आणि फौजफाटा गोळा केलेला आहे असं समजल्यानंतर लोकांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी भीती निर्माण करण्याचं काम करतायत। तुमच्यावर गुन्हे होतील, 10-10 वर्षाची शिक्षा होतील। अरे 10 वर्षाची शिक्षा काय, आम्ही गोळ्यासुद्धा खायला पाहिजे। इथं तुम्हाला अंतरवाली सराठी करायचं असले तरी निश्चित निरपराध लोकांवरती गोळ्या चालवा, पण आमचं मत कुठं गेलं आहे हे आम्हाला तपासू द्या। एवढी माफक आणि साधी गोष्ट। माझं मत आहे की शासनाला का भीती आहे, काय अडचण आहे, का पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं लावलेलं आहे की बाबा जर त्यांचं मतदान गेलं असेल खरोखर BJPला तर ते BTमध्ये उद्या निघणार आहे, दिसणार आहे। आणि मग जर दिसणार असेल तर आमचं ह्या लोकांचं समाधान होईल, बाबा गावातून मतदान गेलं आहे आमच्या। आणि मग पडताळणी करण्यासाठी एवढं पोलीस प्रशासन आणि हे या ठिकाणी लावण्याचं कारण या संदर्भात प्रशासनाबरोबर चर्चा झाली आपली, त्यांच्याकडून काय नाही, प्रशासनाचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला वरिष्ठ लेवलवरनं आम्हाला आदेश आहे की अशी पडताळणी करता येणार नाही। सगळ्या महाराष्ट्राचा हा आक्रोश आहे। उद्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये की अशा पद्धतीनं घडेल आणि प्रत्येक गाव आपलं मत चेक करेल, मग आम्ही केलेली बनवाबनवी लपून राहणार नाही, मग ते उघड होईल आणि याचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये जाईल। ईव्हीएमच्या संदर्भात मध्ये आपली काय प्रतिक्रिया? नाही, नक्कीच तुम्हाला सांगितलं की मी लोकसभेला 64,000 मतदान हे त्या विद्यमान गेल्या वेळच्या खासदारांना झालं होतं। त्यांना वाटत होतं की आपल्याला 64,000 मतदान होईल, परंतु या ठिकाणचं सेटिंग असं होतं की एक मत कमळाला पडेल त्यावेळेला एक तुतारीचं मत ड्रायव्हर करण्याची त्याच्याकडे त्यामधली पश्चिम भागामधली 21,000 मतं वजा झाली, त्यामुळे तो आला 43,000 आणि पुन्हा त्यामध्ये पूर्व भाग आणि लाडकी बहीण असे मिळून 11,000 मतं वाढली, त्यामुळे तो गेला 54,000 54,000 मतं त्याला पडल्यानंतर प्रत्येक त्याच्या एका मताला माझं एक मत त्यांच्याकडे ड्रायव्हर टिकेल, त्यामुळे तो आला 1,08,000 आणि मी गेलो 1,21,000 होती। म्हणजे मी थोडक्यात बचावलो। जर त्याला लोकसभेप्रमाणे 64,000 मतं मिळाली असती तर मात्र माझा या ठिकाणी पराभवसुद्धा झाला असता। अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये सुद्धा केलेली आहे आणि ते सगळ्या तालुक्यामध्ये 91च्या 91 गावामध्ये हा आक्रोश आहे। एकंदरीतच फौजफाटा पाहून जे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, तर ग्रामस्थांबरोबर काय चर्चा करताय, त्यांची कशी समजूत काढताय? नाही, समजूत काढण्याची गरज नाही। गाव हे अतिशय निर्भीड आहे, लढाऊ आहे आणि त्यांना माहिती आहे त्याला की लढल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळणार नाही आणि आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल, आपलं जर मत असं कुणी चोरून नेत असेल, हिरावत असेल तर त्या ठिकाणी खंबीरपणानं कुणी ना कुणीतरी लढलं पाहिजे। सगळ्या गावाच्या विरोधात जरी गुन्हे दाखल केले तर पहिला गुन्हा उत्तमराव जानकरवरती नोंद होईल आणि त्यानंतर गावावरती त्यांच्याबरोबर मी सुद्धा जेलमध्ये असेल, त्याची चिंता नाही। आणि याही पलीकडे जाऊन पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही गोळ्यासुद्धा घालू, तर त्या ठिकाणी अंतरवाली सराठी घडवायचं असेल तरी या ठिकाणी त्यांना घडवू शकतात, पण आम्ही इथून हटणार नाही। मतदान हे होणारच आहे। तुम्ही कितीही भीती घाला, कितीही लोकांना धमक्या द्या, किती नोटिसा द्या, किती फौजफाटा, उद्या अजून 2,000 पोलीस उभा करा, मिलिटरी लावा, पण मतदान हे होणार म्हणजे होणार। सगळ्या 91च्या 91 गावांचा हा आक्रोश आहे की तुम्हाला मी आकडेवारी सांगितली की त्याला मतदान किती आहे, त्यामुळे त्या गावाची ती परिस्थिती आहे की त्या गावामधून जेवढी मला मतं पडलेली आहेत प्रत्येक गावामध्ये तेवढं लीड आहे 1,21,000 आणि त्याला जी 54 आणि अधिक माझी गेलेली 54 असंच मतदान झालेलं आहे। म्हणजे प्रत्येक गावामध्ये जेवढं मतदान मला झालंय ते प्रत्येक गावचं लीड।
याबाबत इलेक्शन आयोगाकडे कमिशनकडे काय आपण तक्रार केली आहे का किंवा ग्रामस्थांनी काय तक्रार केली आहे का? आम्ही पिपेट मोजण्यासाठी 5 बूथचं हे केलं होतं, पण पिपेटमध्येही त्या पद्धतीचं फंक्शन आहे, त्याच्यावरती अभ्यास चालू आहे. पण आम्ही प्रत्यक्षच इथं मतदान घेऊन ह्या गावानं जो निर्णय घेतलेला आहे ते तर दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होणार. एकंदरीतच ह्या निवडणुका उद्या जे होणार आहे तर ती व्हावी म्हणून प्रशासनाकडे काय विनंती करणार आहात का की सुरळीत पार पडावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून? निश्चित सांगणार आहे, प्रशासनालाही सांगणार आहे, ज्यांचे फोन येत आहे डिवाईस स्पेशल प्रांत असेल सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे. यांनी निवेदनं दिलेली आहेत, गावकऱ्यांनीही सांगितलेलं आहे. मला खरं तर उद्या बोलवलं होतं, पण हा पोलीस फोर्स बघून मला आज या ठिकाणी यावं लागलं. आपण पाहिलं की या ठिकाणी काहीही झालं तरी इथं मतदान प्रक्रिया ही पारच पडणार असं प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगितले. महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात, मार्केटवाडी, महर्षी. हां, नक्की काय प्रकार चालला आहे मार्केटवाडीमध्ये? मार्केटवाडीमध्ये जो प्रकार चालला आहे तो त्या गावच्या लोकांना अस्वस्थ वाटते. आपण केलेलं मतदान निघालं नाही बाहेर. आता प्रत्येक मतदान देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझं मत कोणाला द्यायचं हे प्रत्येक माणूस ठरवू शकतो, किंवा दिलेलं मतदान त्याच माणसाला जातं आहे का हे बघण्यासुद्धा त्याला अधिकार आहे. आणि तसं होत नसेल, त्याचा शंका असेल तर त्याने हा घेतलेला गावाने घेतलेला निर्णय, याला कुण्या पार्टीने किंवा कोण्या संघटनेनं किंवा कोणी सांगितलं आहे असं नाही. असं महाराष्ट्रात आहे. कालच्या निकालामुळं सगळ्या गावोगाव अस्वस्थता मतदारामध्ये आहे. त्याच्या प्रतिक्रिया आपण येत आहे बघतोय. आणि त्यामुळं हे EVM हॅक केलो असं लोकांचं म्हणणं आहे. आणि ह्या गावाचं पण तेच म्हणणं आहे की बाबा आम्ही मतदान एका बाजूला केलं, निकाल दुसऱ्या बाजूला निघतायत. पण एका गावानं जर अशी प्रथा पाडली तर महाराष्ट्रभर सगळीकडे होऊन जाईल. हे प्रथा म्हणण्यापेक्षा त्या गावाच्या आतला आवाज आहे का? देशामध्ये सगळ्या गावाला असं कोणालाही काही करता येतं कायद्याला धरून. कायद्याच्या विरुद्ध तर कोणाला काही करता येत नाही. आणि मग समजा ह्या गावाचा आतला आवाज काय म्हणतोय ह्यातलं समजून घेण्याची गरज आहे. सगळ्या लोकांची मागणी आहे की निवडणूक प्रक्रिया बदल पाहिजे, बॅलेट पेपरवर पाहिजे. त्यात कोणाला गुन्हेगारी कृत्य करायला पाहिजे, कुणाचं ओढायला पाहिजे, कुणाचं आम्हाला मिळालं पाहिजे असा त्यातला हेतू नाही. बॅलेट पेपरवर केल्याशिवाय मतदान खरं नाही. आणि EVM हॅक होतं आहे हे आता जगानं जगातल्या सगळ्या देशांनी EVM बदलून बॅलेट पेपरवर सुरू केलं आहे. हेच मोदीसुद्धा, नरेंद्र मोदी 13 साली आंदोलन केलं आहे की बॅलेट पेपरवर घ्या, EVM हॅक होत आहे. गडकरी अध्यक्ष असताना त्यांनी आंदोलन केलं आहे. त्यामुळं आता ते सत्तेत आहेत म्हणून म्हणत नसते, पण जनता म्हणेल तसं प्रक्रिया पाहिजे. कारण हे राज्य जनतेचं आहे. जनतेला फार महत्त्व आहे. जनता काय म्हणते ह्याला फार महत्त्व आहे. आणि जनता म्हणत असत आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही आपलं गावात आमचं मतदान आम्हीच घेतो आणि आम्हाला तपसून पाहतो की काय झालंय. असं करणं म्हणजे निवडणूक आयोगाला चॅलेंज होत नाही का? निवडणूक आयोगानं ह्याच्यावर सिरियस विचारला केला पाहिजे. निवडणूक आयोगानं चॅलेंज म्हणायचं नाही. ह्या माणसाच्या, नागरिकाच्या भावना अशा का झाल्या? आज 70 वर्षात निवडणूक आयोगावर कुणीही बोट दाखवलेलं नाही. आत्ता पहिल्यांदा हे 24च्या निवडणुकीत घडतंय. हे शासनानं आणि निवडणूक आयोगानं गांभीर्याने घेतलं पाहिजे. कारण हे राज्य जनतेचं आहे. हे कुणाच्या बापाचं निवडणूक आयोगाचं नाही, ना कोण निवडून आलं त्याचं नाही. EVM मशीन आणलंय काँग्रेसनं, त्यावेळेस काँग्रेसला EVM मशीन कुणी आणली? समजा बंदूक कुणी आणली, मग बंदूक निर्माण करणाऱ्याचा दोष आहे का? ती उद्या उलटीच धरली तुमच्यावर तर बघ गोळी मारू नको म्हणणं चुकीचं आहे का? मग तुम्हीच बंदूक आणली, मग मी गोळी मारली म्हणून काय झालं असं म्हणून चालतंय का? आणली त्यावेळी वाटलं होतं, जगानं आणली. आता दोष निर्माण झाले. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या VVPAT आल्यापासून रात्री तर एकदा प्रात्यक्षिक करून दावलं की बाबा हे असं होतंय आणि ते VVPATमधनं होतंय असं आता पुढे येतं. इंजिनियर त्याच्यामधले माहितगार लोक बोलत आहेत. आणि शेवटी प्रत्येकाला अस्वस्थता, अशा अस्वस्थता मी तर कधी या इलेक्शनच्या अगोदर पाहिली नाही. की मतदान झालं, पडलो, लोकांना नाकारलं, इथं चुकलं तिथं चुकलं असं म्हणायचं. समजा उद्या मतदान प्रक्रिया पार पडली, त्यात काय उलटफेर झाला किंवा नाही झाला तर काय फरक पडेल नेमका? गावाने काय केलं होतं ते गावाला कळेल. त्याचा काही फार मोठा राज्यावर परिणाम होतोय, तालुक्यावर परिणाम होतोय असं नाही. पण ही एक चिनगारी ठरेल. आणि मग देशामध्ये ह्याचं मार्केटवाडी, आता देशाच्या नकाशावर मार्केटवाडी गेलीच आहे. आता मार्केटवाडी चर्चा हिंदी चॅनलवर बी चालू आहे. तेव्हा उद्याच्या घटना फार महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. तर त्याच्यावर अवलंबून आहे.
आज काय पोलिसांनी नोटिसा वगैरे काढल्यात का? हा? पोलिसांनी नोटिसा वगैरे दिल्यात का काय? काय मला आता बघितली एक नोटीस दिली 37-23ची देणार ना. पोलिसाचं काम करतील, काय कायद्याचं काम करेल. त्याला काय हे काय कुठं काय बेकायदेशीर कृत्य काय करण्याकरताचा प्रोग्राम नाही ना. आपण दिलेली मतं आपणच दिलेले प्रमाण आहेत काय तपासून पाहण्याचा प्रोग्राम आहे, दुसरं काय.